मित्रांनो, हिवाळ्यामध्ये चिकन सूप आणि चिकन रस्सा कशा पद्धतीने बनवतात हे आपण आज बघणार आहोत. तर या पद्धतीने आपण चिकन सूप बनवून यामधील अर्धा सूप आपण घेऊ शकता. याकरता आपल्याला हिरवे कांदे, तसंच एक कांदा, नंतर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आपण घेतल्या आहेत. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण चिकन सूप बनवून घेऊया. याकरिता मग तेल गरम झाल्यानंतर आपण या ठिकाणी जिरं टाकूया. जिऱ्यानंतर जो आहे तो आपला कांदा जो आहे तो हा साधारण कांदा आहे. त्यानंतर आपला कांद्याची जी पात आहे तो पण कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तो थोडा आपल्याला लेट टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी 7 ते 8 आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, ते देखील आपल्याला सोबतच टाकायचे आहे. आणि ते व्यवस्थित मिश्रण आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर 3 ते 4 आपल्या हिरव्या मिरच्या आहेत, त्या पण आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. आणि हे सूप बनवत असताना यामध्ये मग आपण जर कांद्याची पात आहे आणि कांदे आहेत, तर ते 2 ते 3 हिरवे कांद्याच्या पात होत्या, त्या आपण कापून घेतल्या आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर पण यामध्ये आपल्याला सोडायचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपण यामध्ये कोथिंबीर जो आहे तो अंदाजानुसार घ्यावा. आणि यामध्ये मग पुन्हा 1-2 मिनिट आपल्याला हे मिक्स करून घ्यावं, जेणेकरून सर्व आपला मसाला झाला पाहिजे. यानंतर चिकन जे आहे ते आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले आहे. आणि ते धुतल्यानंतर त्याला आपल्याला एकदा मिक्स करायचं आहे. आणि मग यामध्ये हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. हळद आपण या ठिकाणी 2 ते चम्मच घेतो आहे, 2 ते 2.5 चम्मच, कारण 3 पाव हे मटण आहे म्हणून 2.5 चम्मच आपण घ्यायचं आहे. आणि त्यानुसार मग आपल्याला चवीनुसार मीठ पण यामध्येच टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून या सूपला एक छान अशी चव येईल. आणि हे आपल्याला व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग याला वाफेवर याचं आपण तेल टाकलेलं आहे, तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी सोडायचं नाही आहे, तर ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि मग नंतर यामध्ये आपण गरम पाणी जे आहे ते मिक्स करणार आहोत. आपल्याला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीनं मित्रांनो, सर्वप्रथम आपण चिकन सूप बनवून घ्यायचं आहे. आणि मग चिकन सूप बनल्यानंतर यामध्ये आता आपल्याला हे सगळं रेडी आता होत असतानाच आलं आपल्याला यामध्ये खिसून टाकायचं आहे. ते या पद्धतीनं, कारण हे सूपमध्ये याची एक वेगळी चव आपल्याला लागेल. आणि मग हे आलं टाकल्यानंतर आपल्याला याला थोडं मिक्स करायचं आहे. आता आपलं चिकन जे आहे थोडं पाणी सोडायला सुरुवात झाली आहे. आणि मग याला आपल्याला झाकण ठेवून 5 ते 15 मिनिट आपल्याला याला शिजू द्यायचं आहे, जेणेकरून मग पुन्हा आपलं जे पाणी गरम करायला ठेवलं आपण, ते पाणी गरम करायला ठेवल्यानंतर तिथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि मग आपलं हे चिकन सूप मित्रांनो बघू शकता आपण की ते अशा पद्धतीने रेडी झालं आहे. त्यानंतर आपण आता भाजीच्या फोडणीची तयारी करूया. चिकन मसाला, चिकन रस्सा कसा बनतो, तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण तेल टाकून घेतलं आहे. त्यानंतर हा रेडी मसाला आपण घेतला आहे. यामध्ये खोबरं, कांदा, लसूण आणि कोथिंबीर टाकून आपण याला मिक्सरमधून काढून घेतलं. आणि यामध्येच आपलं जे आहे तर ते एक टमाटर होतं ते पण आपण बारीक करून घेतलं. त्यानंतर हळद, आपला काळा मसाला आणि घरगुती मसाला आणि चटणी यामध्ये आपली आहे ती आपण वापरणार आहोत. आणि हा मसाला तयार करत असताना याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकायचा आहे आणि सर्व पाणी सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा. त्यानंतर यामध्ये हा आपला मसाला जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. आणि मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित तो मसाला भाजीपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचा आहे. आणि चिकन बनवत असताना अशा पद्धतीने रेडी मसाले आणल्यापेक्षा 5 मिनटातच ते घरी बनतात, कारण यामध्ये आलं, लसूण आणि टमाटर, खोबरा आणि कांदा आपण भाजून घेतला तर घरगुती छान बनतो. आणि जो आपण रेडीमेड वापरतो तर तो छान नसतो. म्हणून आपण घरीच मसाला नेहमी बनवला पाहिजे, की जेणेकरून सोपाही जातो आणि अनुभवातून आपल्याला एक त्यामधलं शिक्षण पण मिळतं. त्यानंतर आपला ही उकड जी आहे मित्रांनो ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. अर्ध उकळमध्येच आपण सूप यूज केला आहे, कारण थंडीमध्ये हे शरीराला, आरोग्याला छान असतं. आणि त्यानंतर मग आपलं इतर जे आहे तर सर्व आपल्याला पीसेस यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आपण बघू शकता की स्टार्टिंगलाच भाजीला जो आहे तो योग्य असा कलर या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर हे सर्व मटण आपल्याला यामध्ये मटण आणि पाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे.
टाकल्यानंतर पुन्हा ते आपल्याला एकदा मिक्स करायचं आहे. आणि मग या ठिकाणी थोडा गरम मसाला अर्धा चम्मच आपण वरतून टाकतो आहे. आणि ते टाकल्यानंतर पुन्हा मग आपण एकदा त्याला मिक्स करून घेतो आहे या ठिकाणी. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला याला 5 ते 7 मिनटामध्ये शिवेल, कारण उकड आपण पहिलेच करून घेतली होती. तर सर्व पाणी हे मित्रांनो आपल्याला ज्यानुसार ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण रस्सा टाकावा, जेणेकरून एक टेक्स्चर या भाजीला आपला बनला पाहिजे. आपण बघू शकता की छान असा मसाला आपला आता शिजतो आहे. अशा पद्धतीनं 5 ते 7 मिनटामध्ये आपली भाजी ही तयार होईल. कोथिंबीर टाका आणि घ्या जेवायला.